तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन ब्लॉगमध्ये. वेलकम फ्रेंड्स टू आवर ब्लॉग. मी आहे आकाश मी आहे हिमानी अँड वी आर लिव्हिंग इन दुबई. तर आज आहे सुट्टीवार म्हणजे भटकंतीवार. तर खूप वेळचं आमचं ठरत नव्हतं कुठे जायचं. तर माझ्या ह्या गोंडस बायकोने मला आज एक आयडिया दिली, आपण तिकडे जाऊ. सो आम्ही आता तिकडेच निघालो आहे. खूप वेळ लावला आम्ही ठरवायला कुठे जायचं ठरतच नव्हतं की कळतच नाही की दर सुट्टीला कुठे जायचं. सो आता आम्ही चाललो आहे द फ्रेमला, दुबई द फ्रेम. तुम्ही मागचा ब्लॉग आमचा बघितला असेल, कसं आम्ही फेल झालो होतो दुबई फ्रेमला जायला. पोहोचलो तिथे पण आमचं सगळं सॉर्टेड होतं, पण तिथे खूप वेटिंग होती, त्याच्यामुळे आम्ही गेलो नाही. आता यावेळेस बघू, आता नेक्स्ट अटेम्प्ट आहे आमचा. या अटेम्प्टमध्ये आम्ही नक्कीच जाऊनच दाखवू आम्ही. फॉर शुअर आम्ही सक्सेस होऊ. सो बघू आता काय नाही. आणि तुम्ही जर तो ब्लॉग बघितला नसेल तर मी डिस्क्रिप्शन मध्ये ती लिंक टाकेलच. तुम्ही नक्की बघा. तो ब्लॉग जाऊन बघा आणि मग नंतर हा बघा. म्हणजे तुम्हाला समजेल. म्हणजे हा पण तुम्ही बघू शकता. पहिल्यांदा हा बघा, नंतर तो बघा. हा. तर मग आता पहिले पेट पूजा करू. आता वाजले दुपारचे 2. आम्हाला निघायचं सकाळी 11 वाजता. बट ॲज युजल हिमानी माझी बायको, माझी गोंडस बायको, ह्या गोंडस चेहऱ्यामागे एक शैतानी चेहरा छुपा आहे. बघा. तुम्हाला वाटतं की मी शैतान आहे. मी आणि शैतान. सो चला आता आधी पोटपूजा करू आणि मग निघू आधी. सो चला, लेट्स गो. आम्ही काय खातो तुम्हाला दाखवतो. आणि आम्ही खरंच म्हणजे जिथे चाललो ती खरंच खूप छान मस्त प्लेस आहे. आम्ही खूप वेट करतो तो कधी जाऊ तर फायनली आता आम्ही चाललोय. सो लेट्स गो. तर जसं की मित्रांनो, तुम्हाला मी म्हटलं होतं की आम्ही आलो आहे आता नाश्ता करायला. सो आता आम्ही काय मागवलं तुम्हाला दाखवतो. मी मागवलं आहे ऑनियन उत्तप्पा आणि हिमानीने मागवलं आहे कोणता डोसा आहे, घी रोस्ट डोसा. तर बघा, ती सुरू पण झाली. हाऊ इज युअर एक्सपिरियन्स? एकदम टेस्टी. आणि इतकी भूक लागली त्याला मी म्हटलं की मी माझं स्टार्ट करून देते, तू झाल्यावर तू तुझं नंतर स्टार्ट कर. सो मला आता मी कंट्रोल नाही होते म्हणून मी खायला चालू झाली. हिमानीचा पेपर घी रोस्ट डोसा. मला हेच आवडतं डोसामध्ये. मी जास्त काही कोणतं घेत नाही. हां, आणि याला भिन्न प्रकारच्या चटण्या आणि इकडे आहे सांबार. आकाश दाखवेल. ही मस्त फूड चेन आहे, वसंत भवन म्हणून. खूप फेमस आहे दुबईमध्ये आणि टेस्ट पण खूप भारी आहे, मस्त टेस्ट आहे. आता मी माझं वेटिंग करतोय, तोपर्यंत मे बी हिमानी तिचं संपवून पण टाकेल, दुसरी ऑर्डर पण देऊन टाकेल ना हिमानी? This is enough for me. Only half is enough for you. Half need to eat by me. मला प्लेनच डोसे आवडतात, मला उत्तप्पा पण नाही आवडत. सो फ्रेंड्स, आता आकाश तर पण आलेला आहे. मी सांगते तुम्हाला की त्याने काय ऑर्डर केले ते. माहिती त्यांना. आणि आम्ही नेहमीप्रमाणे फेवरेट. आणि आम्ही इथे खाता टॉम अँड जेरी बघतोय. बघा, टॉम अँड जेरी आता मस्त खातो आणि मग आता निघतो आम्ही मस्त खाऊन झाल्यावर. तुम्ही आज काय जेवण केलं कमेंट करून सांगा मला नक्की की तुम्ही आज काय जेवण केलं. मित्रांनो, मुलींचं काय करायचं मला समजत नाही. घरी पण तेच आणि बाहेर पण तेच. त्यामुळे तुम्हाला दाखवतो माझी बायको काय करते. मी खातो इथे, माझं अजून खाऊन नाही होत, तिचं खाऊन झालं आणि ती काय करते तुम्हाला दाखवतो. बघा घरी वेळच नाही मिळाला. बघा ती काय करते, नेल पॉलिश लावते हॉटेलमध्ये. घरी टाइमच नाही मिळाला, लक्षातच नाही राहिलं. म्हणजे लक्षात होतं पण मी म्हटलं जाऊन दे, जाता जिथे टाइम मिळेल तिथे लावून घेईल पटकन. हॉटेलमध्ये लावायचं असं. आता तू खातोय, मला टाइम आहे म्हणून मी लावते ना. बरं, टाइम मॅनेजमेंट करते बरोबर. हो. बरं, कशी वाटतं? कंटिन्यू करा. मित्रांनो, आता बघा, हा माणूस इथे खायचं संपत नाही यायचं. आपल्याला लेट होतोय त्याचं त्याला काही नाही. बसलाय एक ऑर्डर करत बसलाय. बघा, खा प्या सुगेरा, पोट भरून खा. हो, पण आपल्याला कुठे जायचंय, लेट होतंय का काय, त्याचं काही नाही, बसलाय खात. कामं काय होतच राहील. आपलं जिथे जायचं आपण तिथे पोहोचणारच आहे. हां, म्हणजे सगळं बंद झाल्यानंतर पोचायचं मग, है ना? अजून खूप वेळ आहे बंद व्हायला. त्यासाठी लवकर आवरायचं मग. हिमानी नाही. हां, तू आज लेट आवरले. आता तू काय बोलूच नको मला. शटअप. आता किती वाजले? चुप. दुपारचे 3 वाजले. चुपच बस आता. खा आता, चल. दुपारचे आपले 3 वाजले. हिमानीने आणि आम्ही काय करतोय, नाश्ता करतो आता. बघा, मी सकाळी 9:30 वाजता उठलेलो आहे. हिमानीला मी उठवतो आणि मी सकाळी
6 वाजता उठलेली. आता बोल. मी 6 वाजता उठली, मला सगळं आवरलं वगैरे आणि बसलं इथे. जर आवर पटपट. तर मित्रांनो उतरलो आता आम्ही मेट्रोच्या बाहेर आलो आहे. आता वॉकिंग डिस्टन्स आहे. जर का तुम्हाला इथे यायचं असेल तर तुम्हाला मॅक्स मेट्रो स्टेशनला उतरावं लागेल आणि तिथून 10 मिनिटाचा वॉक आहे. जवळ आहे, तुम्ही टॅक्सी पण करू शकता, पण वॉक इज गुड. कारण की ओनली 5 मिनिट्समध्ये तुम्ही पोहोचून जाल. 5 नाही 10 मिनिट्स. हां 5-10 मिनिट्स. आणि जवळच आहे, म्हणजे एवढं काय समजून नाही येत. थंडीच्या दिवशी माझे क्लेअर्स मी हमेशा विसरतो, पण हिमानी टाइम घेते पण तिचं सगळं घेऊन येते. परफेक्ट. 5 मिनिटं लेट झालं तरी चालेल, पण आपण आपलं सगळं कॅरी करायचं. बरोबर आहे. मला लेट झालेलं नाही आवडत ना, त्याच्यामुळे मी विसरतो गोष्टी. बघा मित्रांनो, तुम्हाला उतरले मॅक्स मेट्रो स्टेशनच्या बाजूलाच तुम्हाला दिसेल द फ्रेम. फ्रेंड्स, तुम्हाला माहिती त्यांनी इतके छान रोड्स बनवले आहे, म्हणजे इतके मस्त. मी तुम्हाला दाखवते. हे सिंथेटिक रोड्स केले त्यांनी, बनवले रेड कलरचे. आणि हे आपले आहे नॉर्मल. म्हणजे इथून जेव्हा आपण इथून वॉक करतो नॉर्मल रोडने, तेव्हा खूप असं हार्ड वाटतं वॉक करायला, असं लगेच थकून जातो. पण जेव्हा आपण सिंथेटिक रोडने वॉक करतो तेव्हा इतकं इझी वाटतं की असं म्हणजे खूप असं एकदम दमल्यासारखं नाही वाटत. आता मला बघा थोडंसं असं हे होतं आहे, पण जेव्हा मी आता ह्या रोडने वॉक करेल, म्हणजे सिंथेटिक रोड म्हणतात त्याला, तर याने इतकं छान वाटतं पायांना. असं खूप हेवी नाही वाटत, काही नाही असं. ये आम्ही पोचलो आहे फ्रेंड्स आता दुबई फ्रेमला. दाखव तुम्हाला, 1 सेकंड दाखवते. हे बघा, पोचलोय फायनली. असं मित्रांनो, हिमानी तुम्हाला बोलले आम्ही पोहोचलो आहे. आता लाईनमध्ये उभं आहे. लेट्स होप आपल्याला वेटिंग पिरियड यावेळेस कमी राहू द्या. आणि ॲक्च्युली आपण पोचलो आहे पीक आवरला. किती वाजले? 5 o'clock. 5 o'clock झाले, 5 वाजले. तर लेट्स होप. आणि हा पीक आवर आहे आणि या टाईमला खूप गर्दी असते. सो बघू आता किती वेळ लागतो तिकीट घ्यायला आणि आतमध्ये जायला. तुम्हाला सगळं आम्ही सांगूच नंतर की कसं काय प्रोसेस आहे इकडे सगळं. तिकीट भेटले आता चाललो आहे आतमध्ये. लेट्स गो. हाय माझ्या मित्रांनो, आता आम्ही उभं राहिलो आहे लाईनमध्ये. म्हणजे जी आम्ही तिकीटची लाईन ती वेगळी, आता आतमध्ये अजून एक लाईन आहे वरती जाण्यासाठी. मला वाटलं होतं काहीच गर्दी नाही आहे, पण गर्दी आहे. लेट्स होप. किती वेळ लागतो आता बघू. मला तरी वाटतं एक 15-20 मिनटं लागतील अजून. बट बघू आता. थांबा तुम्हाला दाखवतो किती मोठी क्यू आहे. बघा इथून चालू होतं. आणि ही आहे इथे दुबई फ्रेम. खूप अवाढव्य आहे. विच वर्ड्स आर दिस? प्युअर मराठी वर्ड्स. आता आपण दुबईमध्ये. सेफ्टी हिमानीचे मी आधीच फोटो काढून ठेवले आहे, म्हणजे नंतर ती माझ्या मागे बुनबुन लावणार नाही आणि मला परत घेऊन यायला लावणार नाही इथे. कारण आता अंधार पडत चालला आहे. आता वाजलेले 5:45. आम्ही पटकन फोटो काढून घेतले ॲटलिस्ट, म्हणजे डे लाईटचे तरी फोटोज आहे हिमानीचे, आपल्या दोघांचे. हिमानीचे, स्पेशली हिमानीचे. माझा एक पण फोटो नाही आहे. माझा सिंगल फोटोच नाही आहे. मी फोटो काढते नाही म्हणत होता, पण मला जसा कॅमेरामन पाहिजे तसा कॅमेरामन इथे अवेलेबल नाही आहे. मी छान फोटोज काढते. याला हाच नाही म्हणतो दरवेळेस. नीलामध्ये टाकत जा तुझे फोटोज. नाही म्हणतो. फुगली हिमानी फुगली नाही. आता मी एवढं याला चांगलं सांगते की मी तुझे फोटोज काढते वगैरे, तर नाही म्हणतो. नाही, मला नाही आवडत फोटो काढायला. काही पण एवढे सारे तर फोटो आहेत. मित्रांनो, त्यांच्याकडून म्हणजे द फ्रेमवाल्यांकडून तुम्हाला फोटो आणि व्हिडिओज ते काढून देतात. आम्हाला तुम्हाला दाखवतो कसं आहे काढताना. इथे कॅमेरामॅन आहे, इकडे तुम्हाला पोच द्यावा लागतो. आणि तुमची व्हिजिट झाल्यानंतर तुम्ही ह्या क्यू आर कोड स्कॅन करून तुम्ही तुमचे फोटो यावरून डाउनलोड करू शकता. इथे तुम्हाला सगळे ते दुबईची हिस्ट्री दाखवणार आहे. त्यांनी इथे हॉलोग्राम बनवले आहे. इथे त्यांनी कल्चर दाखवलंय दुबईचं.
ॲक्च्युअल काय कल्चर असतं दुबईचं ते त्यांनी याच्यात रिप्रेझेंट करून याच्यात सगळं फोटोग्राफी बनवली आहे. स्पायसेस पण आहे. आता दुबईचे त्यांनी हब्स अँड स्पायसेस दाखवले. आता आपण दुबई फ्रेमच्या टॉप साईडला आलो आहे. हे बघा इथे तुम्हाला दिसत असेल. या साईडला तुम्हाला पूर्ण ओल्ड दुबई आहे. ॲक्च्युली हे दुबई फ्रेम दोन भागांमध्ये डिवाईड केलं आहे. एका साईडला ओल्ड दुबई दिसतं आणि दुसऱ्या साईडला याच्या अपोजिट साईडला न्यू दुबई दिसतं. म्हणजे बुर्ज खलिफा, दुबई मॉल, बिझनेस बे तो साईड दिसतो. आणि हा साईड ओल्ड दुबई, देरा दुबई, बर दुबई ही ती साईड आहे. बघू शकता. सो हिमानी, हाऊ यू आर फिलिंग नाव? हिमानी खूपच खुश आहे. यावेळेस हिमानीचा अटेम्प्ट फेल नाही गेला आहे. हो एकदम. मग तुम्हाला दाखवतो सनसेट. ही न्यू दुबईचा व्ह्यू आहे. या साईडला बुर्ज खलिफा, बिझनेस बे आणि हे बघा इकडे सनसेट. मी या दुबई फ्रेंडचं मेन अट्रॅक्शन तुम्हाला दाखवतो. आता मेन त्याचा पार्ट आहे. सगळ्यात मोस्ट अवेटेड पार्ट तुम्हाला दाखवतो. हे बघा हा वॉक. सॉरी तर मित्रांनो, आता रात्र झाली आहे. म्हणजे अंधार पडला आहे. तुम्हाला दाखवतो व्ह्यू किती मस्त आहे. सगळ्यात भारी व्ह्यू डाऊनटाऊन दुबईचा आहे. तुम्हाला दाखवतो. एकच नंबर व्ह्यू आहे. थांबा. हे बघा बुर्ज खलिफा इथे. बुर्ज खलिफा डाऊनटाऊन. अजून जसं जसं अंधार पडत जाईल तसं तसं अजून मस्त ब्राईट होत जाईल. आणि इथे हिमानी, काय बोलायचं हिमानी? काही नाही बोलायला. आय एम स्पीचलेस. बोल. छान वाटतंय, खूप मस्त. आणि ते वॉक आहे ना आम्ही केलं, ते खाली बघितल्यानंतर असं एकदम फाटते डायरेक्ट. म्हणजे नाही, माझी नाही फाटली. मला भीती नाही वाटते. थोडीशी फक्त अरे बापरे, डायरेक्ट खाली दिसतं आपल्याला. म्हणजे मी तर म्हणेल तुम्ही प्लीज हा एक्सपिरियन्स नक्की घ्या. वन टाइम एक्सपिरियन्स आहे हा. आणि याची हाईट 40 फ्लोअर्सची आहे. म्हणजे 40 फ्लोअर्सची बिल्डिंग जेवढी असते तेवढी या हाईटला आहे. म्हणजे बुर्ज खलिफाच्या लगभग अर्धा हाफ 40. म्हणजे विचार करा बुर्ज खलिफा किती हाईट असेल. म्हणजे हीच आम्हाला एवढी हाईट वाटते, तर बुर्ज खलिफा तर केवढी हाईट असेल. बुर्ज खलिफा 148 फ्लोअर्सचा आहे. मी चुकत नसेल तर मला चेक करावं लागेल. 148 152 फ्लोअर्सचा आहे. आता आम्ही आमचा टाइम स्पेंड करतो, छान एन्जॉय करतो आणि फोटो भेटू तुम्हाला काढतो. थोड्या वेळानंतर. बघा मित्रांनो किती मस्त दिसतंय नाईट्सचे सिटी लाईट्स दुबई डाऊनटाऊनचे. एकदम मस्त व्ह्यू आहे. खूप भारी. तिथे तुम्हाला दिसत असेल समोरच बुर्ज खलिफा आहे. हे बघा, हा कुठून पण दिसतो तुम्हाला. दुबईच्या कोणत्या पण कानाकोपऱ्यातून तुम्हाला बुर्ज खलिफा दिसणारच. काय म्हणतो हिमानी? थकले हिमानी.
मी तिला अजून बोलतो, अजून फोटो काढ, अजून फोटो काढ, अजून फोटो. त्याने माझी पर्स पण कॅरी केली आहे. काय बोलत होता तू? प्रेम काय? या बॅगच्या मागचं कारण फक्त आणि फक्त इमानीचे फोटोज आहे. इमानीचे फोटो काढायचे असतं म्हणून इमानी माझ्याकडे बॅग देते. आकाश बॅग पकड, आकाश बॅग पकड, आकाश फोटो काढेल, बस. असं पण तू पकडतो. त्याच्यात प्रेम लपलेलं आहे. हे बघा मित्रांनो, आता इथे फाउंटेन शो चालू झालाय. मस्त वाटतंय एकदम. आणि हे बघा हिमानी पण मजा घेते फाउंटेन शोची. तर मित्रांनो, आता आम्ही आमची व्हिजिट करून आलो आहे दुबई फ्रेमची. मस्त व्हिजिट होती. खूप छान म्हणजे evening होती. हां, आणि असं तिथे काही टाइम रेस्ट्रिक्शन सुद्धा नाही आहे तर तुम्ही 1 तास थांबा, 2 तास थांबा, म्हणजे असं काहीच एंट्री नाही. झाली की तुम्हाला असं किती वेळ पण restriction थांबू नाहीये. शकता. आता आम्ही सगळं व्हिजिट वगैरे करून आलो आहे. मस्त एक्सपिरियन्स होता आणि एकदम कमी प्राईजमध्ये होता. फक्त 50 दिरहममध्ये होता. 50 दिरहममध्ये तुम्ही किती पण वेळ तिथे थांबू शकतात. तिथे आतमध्ये तुम्हाला ते फोटो सुद्धा काढायला देतात, काढून पण त्याचे देतात. चार्जेस नंतर आपल्याला द्यावे त्यांच्याकडून पण फोटो काढून देतात, पण त्यांचे वेगळे चार्जेस असतात. पण एव्हरीथिंग इज वर्थ इट. म्हणजे 50 दिरहममध्ये खूप भारी, मस्त मस्त, खूप मस्त. आता आम्ही इथे खाली आलो आहे आणि खाली आता त्यांची ॲक्च्युली इथे फाउंटेन शो पण चालू आहे. जसं तुम्ही आता बघितला असेल, मस्त फाउंटेन शो पण एकदम मस्त चालू आहे. आणि त्यांनी खूप काही असे स्पॉट्स ठेवले की ते आपण ते फोटोज काढू शकतो. हो. आणि हा इथे थोडंसं कॅफेटेरिया पण आहे की भूक लागली तर तुम्ही तिकडे काही खाऊ शकतात असं. आणि फोटोसाठी इथे खूप 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 जास्त स्पॉट आहे. ॲक्च्युली तुम्ही इथे तुम्हाला दाखवतो आता आम्ही इथे समोर त्यांनी मस्त असं हे लाईट्सचं हे बनवलं आहे. Area बनवला, light area. लाईट्सचा एरिया बनवला आहे. तिथे मध्ये तुम्ही फोटोज काढू शकतात. हो, मस्त आहे. आणि पार्क पण मस्त आहे. इथे शेजारी जबील पार्क म्हणून आहे. हे बघा, इथे फाउंटेन शो चालू आहे, बंद झाला आता. इथे द फ्रेम. तर फ्रेंड्स, इथे असं काहीच नाही. तुम्ही जर मॉर्निंगला आले, आफ्टरनूनला आले, इव्हिनिंगला आले, कधी पण आले तरी पूर्ण तुम्हाला खूप छान व्ह्यू मिळेल. असं नाही की रात्री आल्यास छान दिसेल, सकाळी सुद्धा खूप छान दिसेल. पण माझं ओपिनियन असं आहे की तुम्ही आफ्टरनूनला या 4 वाजता ते हां. 7, 8:30 म्हणजे तुम्हाला इव्हिनिंग पण मिळेल सनसेट आणि तुम्हाला नाईट व्ह्यू पण मिळेल. नाईट व्ह्यू तर एकदम मस्त आहे. फुल खूप दुबई भारी, सिटी, खूप फुल भारी. सिटी व्ह्यू आहे नाईट व्ह्यू म्हणजे. सिटी व्ह्यू, डाऊनटाऊनचा सिटी व्ह्यू एक नंबर आहे. वर्थ आम्हाला खूप आवडलं. तर ठीक आहे, चालेल. मग भेटूया आपण पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आम्हाला प्लीज सपोर्ट करा, सबस्क्राईब करा, Like करा, हां, hype करा, आम्हाला सगळं काही करा. सगळं काही करा. आम्हाला व्ह्यूज खूप येतात पण सबस्क्राईब का नाही करत आहे कोणी, तर प्लीज सबस्क्राईब करा आणि आमच्या चॅनलला. कमेंट पण करा तुम्हाला अजून कोणत्या प्लेस बघायला आवडतील. दुबईमध्ये खूप 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 सारे प्लेस आहे. तर आम्हाला सांगा तुम्हाला काय काय आवडेल नवीन बघायला. आम्ही सगळं तिथे जाऊ आम्ही. आणि तुम्हाला जर आमचे चॅलेंजेस व्हिडिओ जर पाहिजे असेल, आम्ही ते चॅलेंज व्हिडिओ पण बनवू आम्ही, तुम्हाला जर बघायला आवडेल तर. सो भेटूया पुन्हा एकदा नवीन ठिकाणी. सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा, करा, आणि सबस्क्राईब सबस्क्राईब करा करा. आणि कमेंट करा. ओके, भेटूया, बाय. बाय.